तर आता बीटीएस घेतो भैया आणि मी व्हिडिओ घेतोय. एक टेक पहिला घेऊ. 1 2 3 स्टार्ट. अरे हा कशाला इथं कलर मारलास? तुला आम्ही सांगितलं हा शेल्याला मार आणि हा शेल्याचा कलर इथं हवा होता. रंगसंगती तुला कळत नाही अजिबात. बरोबर वाटतो. अरे काय बरोबर वाटतोय? तुला बरोबर वाटतोय? ते मुंबईतलं चाकरमानी येतील आणि नकल करत राहतील. अरे मेलाच रे तू मधला मेन डायरेक्ट तू विसरतोयस. काय दादा काय बोललास? नाही काय नाही रे. नाही तू बोललास ते ऐकलं मी. स्वतःहून वाटेल आयला माझा नवरा आलाय, हे करतोय, काम करतोय, घरातली काम. म्हणजे माझी बायको असं म्हणजे काय बोलतो आपण, ते का भाग्यवान आहे. कोण आहे ती अजून भेटली नाही वाटतं एवढं. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता जातो आम्ही एक छोटीशी रील करायला. आलो शंकरवाडीत वेदूच्या इथे. आज आपल्या रीलमध्ये नवीन कॅरेक्टर ॲड होतोय, तेजस कदम. तुम्ही ओळखत असाल. तुम्ही गाईज फक्त लुक सांगा यार. माझ्याबद्दल काय चोमू वाटतोस तू रे. खरं सांगतो वेदू तुला. म्हणजे केस वरतीच ठेव. वरतीच ठेव. केस कापून टाक वेदू आणि ते वरती ठेवतोच ना तशीच ठेव. तो आमचं वेदू वाटत नाही आता. चला नाही तो जोकच, तो जोक मला माहित नाही बाबा. ये ना बाळा, थांब चल. तर आता रील करू. इथे आयला मासे आहेत रे. इथे बघा मासा बघा. मासे बघ. आयला घरात मासे आहेत रे. तर रील करूया आता आपण. आज आम्ही एक अनोखी वेगळी एक कन्सेप्ट सुचली आम्हाला. ते आम्ही रील करणार आहे आता. आणि लवकरच तुम्हाला इंस्टाग्राम फीड वरती दोघांमध्ये कोलॅबोरेशन मध्ये बघायला भेटेल. हा आमचा कॅमेरामॅन. परत 5 वाजता उठवतात. कोण नसल्यामुळे आम्हाला हात पाय जोडावे लागतात. एकदा व्हिडिओ झाली की जातो. कशाला थांबवते तुला? कॅमेरामॅनचा पहिल्यांदा रोल करणार आहे. सो बघूया आज कॅमेरामॅनचा रोल करून कसं वाटतंय. एक अनुभव भेटेल. ठीक आहे चालेल. चल जास्त विषय जा, तू भेटून ये. माझ्या तर कोण ओळखीचं नाही. एकदा मी तर ऑर्डरला आलो होतो फक्त. कॅमेरामॅन आहे म्हणून जास्त टाइम घेऊ नका, मला पण कामं आहेत. तर आजीने आपल्याला दिले खडी साखर खायला. खडी साखर खाऊया. काहीचा असा गेटअप आहे तेजसचा. तेजसने घातले माझा टी शर्ट आणि मी घातले तेजसचा टी शर्ट. तर बघा काय भाव आपला रील साठी काय मेहनत आहे. मेहनत घेणार तरच आपल्याला सक्सेस भेटणार. अंकुश सोबत जाणार व्हायरल 100%. जास्त व्हायरल 100%. आणि विषय कसा आहे, कंटेंट पण आहे, मजबूत कंटेंट आहे. फक्त तो तुम्हाला ते आता नाही सांगत. थोडेसे क्लिप दाखवून तुम्हाला रील करतानाचे. आणि बाकी विषय पूर्ण रील होणार आहे इंस्टाग्रामला. इंस्टाग्रामला होणारे पोस्ट. तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि कसे वाटते ते पण कमेंट करून नक्की सांगा. बाकी विषय भाव इथं पेंटिंग रंगवणार आहे. हा एक कारखानदार आणि मी असताना मुंबईतला एक तरुण युवा पिढी आणि येणार आणि इथं काहीतरी माझे शूट बीट चालू करणार असं काहीतरी कंटेंट आहे. पण तुम्हाला सांगू शकत नाही मी, आताच नाही रिव्हील करत. गुपित आहे. तर आता वेदू गेलाय भैयाला आणायला विनय बंगालला. आणि आईने आम्हाला चहा दिली, कोरी चहा. हे बघा, गावचं सुख म्हणजे कोरी चहा आणि बिस्किट. कुठे बिस्किट आहे बघा, मारी बिस्किट. आधीचं बिस्किट, मारी बिस्किट. बस दिस इज फॉर गावचं सुख. काही चहा नाही. आणि हे खाऊया. तोपर्यंत वेदू गेला भैयाला आणायला. भैयाला घेऊन येईल तोपर्यंत आपण चहा आणि बिस्किट खाऊन घ्या. वेदू याच्या संपून टाकू, नाही तर आपल्याला भेटणार नाही. तर आता वेदू गेला आणि आपला भैया आलाय सोबत. आता भैया करणार आहे आपले. हां, तर आता कॅमेरामॅन चेंज झाला, भैया आलाय. आता भैया आपली व्हिडिओ घेईल. तर कन्सेप्ट सांगू भैयाला. आणि तोपर्यंत कारखानदार बिस्किट खातोय. काय आणलेस? बीटीएस पण घ्यायचा. ठेव भाऊ, बाबू तुला पाहिजे असेल म्हणून ठेव. हा, खायचं रे. कॅमेरा बंद झाला की लगेच काय चालू करेल बघतो. तर आता बीटीएस घेतो भैया आणि मी व्हिडिओ घेतोय. एक टेक पहिला घेऊ. भैयाची मेहनत बघा व्हिडिओसाठी. खरे कष्ट याचे आहेत. का तर व्हिडिओ चांगली यावी म्हणून. जागा होत नव्हती इथं मला. प्रॉपर करायचं. ते बघा नवीन कॅरेक्टर ऍड झाले व्हिडिओ मध्ये. दोनदा तिकडे सोडली. उंदीर बघ खा. तुला दूध पिशवी द्यायला लागेल रोजची. परवडणार आहे काय? माझा हात चावी उंदराच्या हातात. बाय जा तिकडे. बाय तर आम्हाला व्हिडिओ घेऊ दे. बाय.
बाय व्हिडिओ घेऊ दे. बाया बघ जा 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 बाय जा बाय. ओके 1 2 3 स्टार्ट. सकल जनाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या. अशा तऱ्हेने टेक झालाय सक्सेसफुल. आता पुढचे व्हिडिओ बघू. थँक्यू भैया, थँक्यू तेजस, थँक्यू भावा, थँक्यू. उद्या तू टीव्हीवर दिसणार आहे. बॅकग्राऊंड म्युझिक बघा. तर काय आता एक रील करून झाली, आता दुसरी रील करतोय आम्ही. आणि रील साठी आता कॅरेक्टर चेंज झालाय. आपला आहे भैया. पण विनय वांगाला त्यातलं काही जमय नाही. पण जमणार भाई, करायला गेलं तर करायला पाहिजे भाई. डायलॉग काय लक्षात राहत नाही आपल्याला, तेवढं फक्त हे पहिली लाईन लक्षात राहते, बाकी काय रे. डायरेक्ट मोठा भाऊ, तुझं डायरेक्ट लय मोठा आहे. आपल्या आता मूर्ती वगैरे दुसरी घेतली. माझी ही मूर्ती होती, आता ही मूर्ती आहे. आणि कारखानदार सेमच आहे. कारखानदार काय बदलत नाही. कारखानदार काय बदलत नाही. आता परत कॅरेक्टर चेंज. आता हा झाला कारखान्यातला पेंटर आणि हा त्याचा भाव. कधीचा होतोय आणि ते मुंबईत आलं ना, परत चायला नकल करत राहतील. याचा शेजार याला त्याला हा करून त्याला लाव, त्याला करून हा लाव. बाळा तू डायरेक्ट घेतलास. मग स्टार्टिंग तुला काय बोललो मी, अरे तू हा कलर कशाला इथं मारलास यार. काय यार डॅमेट यार डॅमेट यार. मनीष पाटरे. मी काय फक्त बसायचं. अरे हो सॉरी तो सगळं डायलॉग बनणार. हो बरोबर आहे. करतो मी. तर मध्ये तुला फक्त मध्ये तेवढंच बोलायचंय. अरे हा कलर इथं कशाला मारलास, तुला मी सांगितलं ते, म्हणून मी तुझ्या हातात काही देत नाही. तिथं बसून बोल. 1 2 3 स्टार्ट. अरे हा कशाला इथं कलर मारलास, तुला आम्ही सांगितलं हा शेल्याला मार, आणि हा शेल्याचा कलर इथं हवा होता. रंगसंगती तुला कळत नाही अजिबात. बरोबर वाटतो. अरे काय बरोबर वाटतोय, तुला बरोबर वाटतोय. ते मुंबईतलं चाकरमानी येतील आणि नकल करत राहतील. अरे मेलाच रे तू मधला मेन डायरेक्ट तू विसरतोयस. आणि तू हे डायरेक्ट नको, शालेबियाचा कलर नको घेऊ. तू डायरेक्ट बोल, अरे हा कलर इथं कशाला मारलास, तुला एक लक्षात सांगतो मी. जे मूर्तीचा कलर ना आपण गेल्या वर्षी जसं मारला होता ना, तसेच तू कलर मार. आणि सांगतो तुला मी, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी आपल्याकडे मूर्त्यांची ऑर्डर जास्त वाढली. आणि गेल्या वर्षी तसं आपलं नाव होता आणि सत्कार झाला पेंटिंग मध्ये, तसं या वर्षी पण झाला पाहिजे. आणि हो तुला ते सांगायचं राहून गेलं, आपले जे मुंबईचे आक्रमणी येतील आपल्याला सांगतील हे कलर असा तसा, त्यांचा नखरे काय तू सहन करू नको. तितक्यात नाही येणार. त्याच्या आधीच आपलं काम पूर्ण होणार. बस. टेक 14. तुला मी काय सांगितलं, गेल्या वर्षी जसं आपण कलर मारले तर मूर्तीला, तसंच कलर मार. गेल्या वर्षीपेक्षा यंदा आपली ऑर्डर वाढली का, तर आपला कलर काम चांगला होता म्हणून. आधी आपलं काम हुडकाय पाहिजे, लक्षात ठेव. हा चल पटकन कर. कडक. आणि तुम्ही काय बोलतोय, जरा व्हायचं खाली टेकून असतं बरं होईल. बसू म्हणजे काय, तू वर नाही घेत होतास ना. नाही मी असं फक्त टेक मी सांगितलं तिथं तू बसून बोल. भेंडी म्हणजे तू टेक नाही. मी रिहर्सल घेतलाय. अरे मध्ये चुकतो रे तो. गाईज मला ना आता अरे एवढा प्रो नाही ना मी. भेंडी गाईज एवढं चांगलं झालं होतं, मला वाटलं की अक्षरशः झालं टेक, पण नाही तो टेक मला तिकडनं घ्यायचा बाळा. प्रॉपर लाईट बीट आली पाहिजे. आणि ज्याची आपण वाट बघत होतो आलाय. 2 टेक झाले, 2 व्हिडिओ झाले आणि हा तिसरा व्हिडिओ आता आलाय. तर विषय असा आहे की वेदू आला आणि लाईट गेली. मला वाटतं हाच पांढरा पाहायचा आहे. आणि सर्व वेदूनी एक शब्द तोंडात काढला आणि लाईट गेली सगळं. नाही तो डायरेक्ट सांगत होता की डायलॉग असं बोल, आणि नेमकी लाईट गेली. वेदू मला वाटतं तू नको डायलॉग सांगू रे. तर काय या विषयावर खऱ्या अर्थाने डबल फोकस मार. मी घरात दिसतोय. तर काय खऱ्या अर्थाने आज अंकुशचे बोललाय ना, ते आज मनाला लागलं. बरोबर आहे. मला स्वतःहून बोलला, वेदू आज तू काय घरी नाश्ता वगैरे काही संध्याकाळचं करू नको, मी तुला सूप पाचतो आज अंकुश. तर काय आज अंकुश सूप पाजणार आहे मला. म्हणजे एक लक्षात घे. सोम बोलतोय. सोम नाही वेदू. एक लक्षात घे वेदू, श्रावण चालू आहे. असू दे, चालू दे. सूप आपला वेंचाव सूप, पकोड्याचा सूप बस. हे बघ 15 रुपये, 15 45 रुपये फक्त खर्च करायचे. अरे तू काय म्हणतोय मला काय समजलं. आम्हाला श्रावण बिवण काय नसते रे. झाले 4 समोर झाले की आता कसला श्रावण. श्रावण मनामध्ये असतो, कॅलेंडर मध्ये नसतो. कॅलेंडर मध्ये श्रावण नसतो, मनामध्ये श्रावण असतो. फिल्मी डायलॉग आम्हाला नको मारवा. अंकुश देशील ना.
घेतो ना भावा. 45 रुपये खर्च करायला तुला कॅमेरा चालू आहे भावा, तुझ्यावरती मी एवढं प्रेम दाखवेन ना भाऊ कॅमेरा चालू असताना. कॅमेरा बंद झाला की बघ वेदू घातला तू. चालू असताना 100 रुपये घे ना. दे आणि ब्लॉग बंद झाला की काढून घेतले परत की. हा दे एकदम तुझ्या दम माझ्याकडनं काढून घे. कॅमेरा बंद झाला की कोण वेदू. अंकुश फक्त 50 रुपये आमच्या तिघांवर खर्च करायचे आहेत. एवढं नाही म्हणतो तू. कसला 25 15 रुपये देतो. हा. अरे मग तर ठीक आहे. हा मग मी एवढं ते काय बोल, बोलतो. चल. दोन खाणार मी दोन माझ्या नावावर ओके दोन ना आहे. ओके. ओके ठीक आहे गाईज तिथला ब्लॉग दाखवतो. हे पाऊस आला. दळण पहिला आतमध्ये आण भावा. काय वेदूचं दळण बाहेर राहिले तो आणायला गेलाय बघू शकता. घर कामाला लागलो. चुकूनचा स्टार दळण पण आणतो. मग घरातले भाऊ कामं करायला लागतात. अंकुश माझ्याकडनं मिस्टेक काय झाली माहिती काय मोबाईल धरलाय उलटा. बायको एवढी मनांची म्हणजे अशी ह्याच्या श्रीमंत असेल ना. लक्षात ठेवा. म्हणजे असे म्हणजे तिला स्वतःहून वाटेल आयला माझा नवरा आलाय हे करतोय काम करतोय घरातली काम. म्हणजे माझी बायको असं म्हणजे काय बोलतो आपण ती का भाग्यवान आहे. कोण आहे ती अजून भेटली नाही वाटतं एवढं. पण भाग्यवान आहे म्हणजे का भाग्यवान आहे सांग. का? मी तिला मदत करेन. मला हे बघ आई शपथ सांगतो गणपती बाप्पा समोर आहे थोडं जेवण करता येतं आहे का. अर्ध जेवण करता येतं. अर्ध हा मग येतं. अरे मग अर्ध काय भाऊ ती ऐक तू ती माझा ऐक मी बोलतो. हा अर्ध कच्चं जेवण ठेवणार ते खाणार दुसऱ्या दिवशी हागा दिलं तर करणार काय कामं जाणार कोण. अर्ध नाही कामाचं लक्षात ठेव. खर्च परत वेगळा. जेवण पूर्ण आलं पाहिजे. अर्ध घेऊन काय करणार. यार हे मला नाही पटलं तू बोलला. हा बोल पुढचं बोल चल. अर्ध जेवण करता येतं. हा अजून म्हणजे असं इतर काय पदार्थ करता येतात. आणि म्हणजे बायको पण तुला अर्ध भेटली तर कशी आहे यार. कामं पण तुला अर्धे येतात तर नाही असं नाही. म्हणजे मी तिला बोलेन मी असं तू बाय तू बस मी आहे ना. म्हणजे बघा काही तुम्ही बघताय मनावर घ्या जरा. म्हणा घ्या किती दिवस सिंगल राहून. कुणी सिरियसली घेऊ नका हे बोलताना बोलतोय. आज तुम्ही मनावर घेतलं तर मी कुठे पोहोचेन नाही तर इथंच सिंगल वरील. घ्या रे. ए बाप्पा थांब ना 2 मिनिटं थांब. हा अंकुश चांदे ब्लॉग आहे रे. मराठी matrimony.com नाही आहे. हा भेटेल तुला चल. हा हे व्हिडिओ करून चल. ए बाप्पा तुला काय वाटेल याला बायको भेटेल वाटतं. अरे वाव. वाढीत लागलं तो त्याला माहिती. माझ्या लग्नात गुलाबजाम 2 एक्स्ट्रा का. काय दादा काय बोललास. नाही काय नाही रे. नाही तू बोललास ते ऐकलं मी. पण एक सांगतो तुला तुम्हाला काय वाटतं आम्हाला मूर्तीमध्ये काय कळत नाही. तर चला काही झालं आता आपली रील वगैरे शूट करून. आणि आज नवीन कॅरेक्टर आपल्यामध्ये आलाय तेजस कदम. तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो बिस्किट पुढे घेऊन झालं. आयन दिला आयन दिला. तर आम्ही जे काय रील मधून जे तुम्हाला बहुत सांगण्याचा प्रयत्न करू ते आम्ही मनापासून असेल त्याचा काही वेगळा विचार घेऊ नका तुम्ही. नक्कीच मनापासून सांग. रीलला 2.5 तास मेहनत घेतलेली आहे. मनापासून सांग. आणि रीलला 2.5 तास मेहनत तर घेतलेली आम्ही जो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय तो मनापासून आहे. त्याचा काही ते वेगळा अर्थ घेऊ नका. आणि आम्ही जे काय करतोय ते मनापासून करतोय. तुमचा सपोर्ट असू द्या. आणि आणि मेन म्हणजे दोन्ही कन्सेप्ट ह्या अंकुशच्याच होत्या आणि फक्त आम्ही सपोर्टला होतो. गाईज कन्सेप्ट कुठली पण असू दे पण कॅमेरामॅन महत्वाचा एवढं लक्षात ठेवा. आयुष्यात कधी विसरू नका. तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असं आपल्या अंकुशला मोठं करा.